नमस्कार मंडळी पीएम किसानच्या लाभार्थ्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। पीएम किसानचा हप्ता इथून पुढे मिळणार नाही। यामध्ये शेतकरी वगळले जाणार आहेत। आता नेमके शेतकरी कोणते वगळले जाणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना या पैशाचा लाभ मिळणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत, त्याचबरोबर जे काही 21 हप्ता असणार आहे तो नेमका कधी जमा केला जाणार आहे। कारण तर इतर राज्यात जे काही पीएम किसानचा 21 हप्ता असेल त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत, परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत। आता हा नेमका हप्ता कधी जमा केला जाणार आहे, लाभार्थी कोणते पात्र असणार आहे, कोणते लाभार्थी अपात्र असणार आहे, याची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राइबचं काळं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। मंडळी, राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि जो काही पीएम किसानचा हप्ता असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सुद्धा झाला होता, परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की पीएम किसानचा हप्ता लवकरच वाटप केला जाईल, परंतु तसं झालं नाही। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नाहीत, कारण त्याचं महत्त्वाचं कारण होतं, एका घरातील शेतकऱ्यांना लाभ मिळत होता, म्हणजे पतीला सुद्धा लाभ मिळत होता, पत्नीला सुद्धा लाभ मिळत होता आणि जे काही 18 वर्षाचा मुलगा होता आतला त्याला सुद्धा लाभ मिळत होता। आता ही योजना बंद करण्यात आलेली आहे, कारण तर एका घरातील व्यक्तीला एकच लाभ मिळणार आहे। जर आपल्या पत्नीला पैसे मिळत असेल तर पत्नीला पैसे मिळणार आहेत, पतीचे पैसे हे बंद होणार आहेत। त्याचबरोबर जर पतीला पैसे मिळत असतील तर पत्नीचे पैसे बंद होणार आहे। आणि जर आपल्या घरातील सामायिक क्षेत्रात धारक असेल किंवा 18 वर्षातील आतला मुलगा असेल तर या लाभार्थ्याचे सुद्धा पैसे मिळणं बंद होणार आहे। आणि जर तो मुलगा 18 वर्षाच्या वर असेल तर या लाभार्थ्याला पैसे मिळणार आहे। परंतु ही झाली एक महत्त्वाची बातमी, यामध्ये जे काही लाभार्थी असणार आहे एका घरातील एकच लाभार्थी यामध्ये पात्र केलेले आहे। त्याचबरोबर जे काही स्वराज्य संघटनेच्या निवडणुका असतील ह्या सुरू होणार आहेत, इतर राज्यात सुद्धा विलक्षण सुरू आहे, त्याच्यात सुद्धा आचारसंहिता सुरू आहेत आणि म्हणूनच जे काही पीएम किसानचा 21 हप्ता होता त्याचे वितरण करण्यासाठी नकार दिला होता, ते पैसे वाटप करण्याकरता बंदी घालण्यात आली होती। आणि आता परत स्वराज्य संघटनेच्या निवडणुकी सुरू होणार आहेत, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, याचा सुद्धा बिगुल वाजणार आहे आणि म्हणून परत एकदा आचारसंहिता लागणार आहे। सध्या तरी कोणत्याही प्रकारचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाही। पीएम किसानचा हप्ता हा सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार नाही। त्याचबरोबर जे काही लाभार्थी असतील त्या पैशाचं वाटप हे एकाच व्यक्तीला मिळणार आहे, एकाच घरातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे, इतर लाभार्थी यामध्ये नापात्र केले जाणार आहे। अशा पद्धतीचं एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। आपण आशाही ठेवू नका, अपेक्षाही ठेवू नका, जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत। अशा पद्धतीचं राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचं असं अपडेट देण्यात आलेले आहे। आचारसंहितेचं बिगुल वाजलेले, म्हणून स्वराज्य संघटनेच्या निवडणुकी होईपर्यंत शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत, अशी एक महत्त्वाची अशी अपडेट होती। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।